ट्रेनमध्ये बसलो आहे. हे आमचे सीट्स. आता आमची 12 वाजता ट्रेन निघणार आहे. तुम्ही काय केलं आता? आमचा होता कोच नंबर G13 पण आम्ही चढलो G14 मध्ये आणि त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक जॅम झालं. लोक आम्हाला बडबड करत होते. तिकडे अर्धा तास आम्हाला थांबावं लागलं. आता 13 मध्ये आलो आहोत. इथे आमच्या सगळ्यांच्या सीट आहेत. एक एक करून येत आहेत. मृणाल व्ह्यू मध्येच येत नाहीये. आली स्नेहा पण विजिबल नाहीये. लाईट कमी. स्नेहा मला माझा आवाज पण जात नाही वाटतं. मी निघतोय आणि आयुष्का बारीक झालेली आहे. सुंदर दिसतीये. थँक्यू. काय बसायला तुला त्या चॅनलवर टाकायचंय. काय चॅनलचं नाव काय? आमची ट्रेन निघाली आहे. बाकीचे अर्धे इकडे, बाकीचे अर्धे तिकडे. तुम्ही बघू शकता आमची बॅग्स. उद्या पण किती वाजता उतरणार आहे? 11 वाजता मी दिल्लीला उतरणार आहे. मध्ये मध्ये मी शॉर्ट्स टाकेन काही ना काहीतरी. काय कामाचं नाही, डोळ्याने अख्खा चेहरा येतोय ते. मग सॅमसंग ही शेवटी. हे बघ, एवढं जवळ गेलं तरी अख्खं तोंड येतं माणसाचं. नोडाल बस विराट बस कर. ऍक्च्युली हिचं आहे G2 मध्ये पण आम्हाला सगळ्यांना एकाच ठिकाणी थांबायचं. त्याच्यामुळे आम्ही एकाच जागेवर सगळे ऍडजस्ट होणार आहे. अर्धे इकडे अर्धे तिकडे. माझं तिकडे. अरे बाई, कॅमेरा घेते ना, ऑफवर्ड करून टाकते. नेक्स्ट टाइम चालू आहे गाईज. मेड इन नाशिक. कोण आहे? अरे तू काय दात दाखवते त्याचे? बोट दाखव. खायला दे ना मला. विराजला कुठे सोडला? स्नेहा लोकांना बोललास कुठं? एक ज्युनियर सिनियर सोबत भांडते. रिस्पेक्ट कर सिनियरची. सिनियर सर. इथे हे पत्ते खेळत आहेत. मृणाल तुझं काय चालू आहे? झोप आली आहे. ट्रेन कुठे आता आपली? चालू आहे. वापीला आहे. रुळावर ट्रॅक. वापी गेला तर सुरतला पोहोचू आम्ही. तशी तशी म्हैस वाढत जाईल दिल्लीला पोहोचेपर्यंत. तुझी कुठे आलो? गुजरातला आलो. थोडस गुजराती बोल. थोडं. आज सांग. बाय द वे मनाली वाट लगा देगी मनाली की. आता आम्ही अहमदाबादला आहोत. आणि 2 डिलिव्हरी बॉयज ढोकळा घेऊन आलेत. अहमदाबादचा ढोकळा मध्ये एवढे जण खाणार आहेत. ढोकळा एटिंग ढोकळा. पण ते थोडं गरम आहे. एवढा बोरिया विस्तार कोणाचा घेऊन बसलाय? त्या
त्यात लाडू सगळं खाऊ ठेवलेलं आहे एक्स्ट्राचा. सामने इथे पार्सल करून आपण. आता रात्र झाली, 11 वाजले. सगळ्या झोपायची तयारी करताय. तर मी तुम्हाला आता उद्या सकाळी भेटते. उद्या मी चालतो आहोत आधी दिल्लीला. बाय बाय गाईज, गुड नाईट. आता मी जयपूर क्रॉस केले. बाहेर टेम्परेचर 8 डिग्री. तुम्ही बाहेर बघू शकता किती आहे. ब्रश करायला आली आहे. पाणी खूप थंड आहे, म्हणजे बर्फासारखं थंड आहे. वृषाली पाणी कसं आहे? बर्फाचं पाणी असं लिटरली फील येतं की बर्फातच पाणी दिले डायरेक्ट. मी रेडी झालो आहोत आणि आता मी दिल्लीला उतरणार. आला का तुझा आवडून? इथे बघ श्रावणी, इथे तुम्ही बॅगचा पसारा बघू शकता. तर सगळे आम्ही बॅग्स एका जागेवर गोळा करून ठेवले. मी दिल्लीला उतरणार आहे. मी तुम्हाला दिल्लीला उतरले की भेटते आता पुढे. तर आता मी फायनली दिल्लीला पोहोचतोय. तोच आहे आम्ही उतरलोय दिल्लीला. मनाली हूँ. आता आम्ही चाललो आहोत गेट नंबर 1ला. तिकडनं मग आम्ही बसने जाणार आहोत इंडिया गेटला. तर पुढचे पण स्पॉट कव्हर होतील, नाही तर मग पुढचे स्पॉट मिस होतील. आता आम्ही कुतुब मिनारला आलोय. इंडिया गेटचा प्लॅन कॅन्सल झाला. तर चला मी तुम्हाला आता कुतुब मिनार दाखवते. किती इथे जाम बेकार थंडी आहे. मृणाल हम मनाली की नहीं वाट लगेंगे, मनाली हमारी वाट लगाने वाली है. कुतुब मिनार मध्ये आहोत दिल्लीला. टेम्परेचर फक्त 12 डिग्री आहे, पण थंडी खूप आहे. -3 डिग्री आहे. आम्ही तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? आम्ही डेडे. आता मी चाललो आहोत मिनारमध्ये. बघूया मिनारमध्ये. कुतुब हे आहे कुतुब मिनार दिल्लीचं. हे आहे कुतुब मिनार. बघा कोण दिसली नाही? माझ्या खाली नाही. नाहीये मी नाही खाल्ली. नाहीये बघ. तिघींचं तर फोटो सेशन झालंय. बेस्ट फोटो झाले. बेस्ट फोटो झाले. आता आम्ही फोटो काढून कंटाळा आलाय, कारण कपडे द्यायचे कालपासून. सो काय वेगळं काय नाही. आता उद्यापासून पॉइंट घेऊन आम्ही काढलेले. आणि बघ ना आता उद्यापासून फोटो बॉम्बिंग स्टार्ट होणार आहे. तुमचं कुठे होतं आपण? कुतुब मिनार फिरून झालंय. आता आम्ही इकडचं स्ट्रीट फूड एक्सप्लोर करतो. बघू आम्ही किती 2-3 तास आहे ना आपल्याकडे दिल्लीमध्ये? तर 2 तास आहे. 1-2 तासात आम्ही करून एक्सप्लोर करतो. आम्ही तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आलो आहोत दिल्लीच्या सरोजिनी मार्केटला. हा निशा निकम. निशा तिथे गळ्यात काय पेंडंट सारखं दिसलं तर बघ ना. गरम गरम मोमोज आहे मार्केटमध्ये.
रुपये घेतली. इकडे थंडी कशी आहे अमय? डेंजर आहे ना थंडी. गरम गरम मोमोज असं कर. नंतर मी काही शूट घेतला नाही कारण तिकडचं एरिया असं सेफ नव्हतं, रॉबरी वगैरे अशा गोष्टी होतात, त्याच्यामुळे मी काय मोबाईल बाहेर काढलाच नाही शूट करण्यासाठी. आणि आमच्या बसमध्ये स्पेस कमी असल्यामुळे एका लोकेशनला आम्ही बस चेंज केली आणि ती बस आता आम्हाला अमृतसरला घेऊन जाणार आहे आणि आमची ओव्हरनाईट जर्नी होती. तुम्हाला काय वाटतं मला ट्रूथ अँड डेअर बद्दल माहिती नाहीये? आजी अंडी खाते. आजी अंडी का खाते? नाही डाळ खिचडी, अंडा राईस, चिकन बिर्याणी सगळं ठीक आहे, पण काय कमी होती आमच्या त्या दिवशी? हो एक्झॅक्टली, काय कमी आमच्या. आता मी हॉटेलला थांबलोय, स्टॉप घेतलाय, पण जेवायला नाही थांबलोय, वॉशरूमला जाण्यासाठी थांबलोय. आम्ही वॉशरूमला जाण्यासाठी थांबलोय. आमचं हॉटेल अजून पुढे आहे. तर मी जेवायला थांबलोय. कोणतं आहे हॉटेल? 70 माइलस्टोन्स. चला मी तुम्हाला दाखवते कसं आहे ते हॉटेल. तेजल मॅडम, पार्टी हॉल मध्ये बुफे जेवण आहे. काय काय जेवण? ती दाल मखनी आहे ना? दाल मखनी एकदम भारी आहे. फूड रिव्ह्यू, ऑनेस्ट फूड रिव्ह्यू. पनीर अजून मला टेस्ट करायचंय, पण ठीक आहे, बट आहे भाई एवढ्या वेळ. खाऊन बघा मॅडम कशी आहे. गुलाबजाम एकच का घेतला तुम्ही मॅडम? ओके, हा मी घेणार. ऑनेस्ट फूड रिव्ह्यू. डिनर झाल्यानंतर मी काही शूट घेतलं नाही, असं पण सगळे झोपले होते, दाखवण्यासारखं काय नव्हतंच. तर डायरेक्ट मी आता याच्यामध्ये अमृतसरला आम्ही मॉर्निंगला पोहोचलो, पंजाबमध्ये एंट्री केली, त्याचा शूट घेतला. गुड मॉर्निंग. तर आता मी अमृतसरला पोहोचणार आहे अर्धा तासात. इथे प्रचंड थंडी, तुम्हाला मी दाखवते किती आहे. सगळं फॉग आहे. पंजाबमध्ये एंट्री केली आहे. खूप वेळ झाला पंजाबमध्ये एंट्री करून, पण आता आम्ही अमृतसरला पोहोचूच अर्ध्या तासामध्ये. अमृतसरमध्ये आलोय गाई. वेदांत आता पंजाबी अंगात आली आहे. स्टार्ट वेदांत. अभी देखो मैं क्या कह रहा हूँ, पंजाबी ऐसे अंग में नहीं आती. हमारे महेशपुर के गाँव में हॉटेल आहे, हॉटेल 49 अमृतसरला. इथे आमचा एक दिवसाचा स्टे आहे. मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन हॉटेल दाखवते कसे. काय जी आहे माझी आणि स्नेहाची रूम. बेड आहे. तेव्हा तुम्हाला रूम दाखवला, मी बोलली माझी आणि स्नेहाची रूम आहे, तर नाही काहीच, ही पण आहे आमच्या रूममध्ये. हिला नव्हतं घ्यायचं, हां हिला नव्हतं घ्यायचं, पण काही घ्यावं लागलं, ऑप्शन नव्हतं. मग आता आम्ही तिघी राहणार आहोत एका रूममध्ये. चलो आता आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला. हो वेदांत सावंत, बोल ना. तुलाच बोलते. तुला थंडी वाजत नाही का? ब्रेकफास्ट करायला आलोय. दिस इज वेदांत सावंत, द स्कॉलर गाय ऑफ IT. गुड मॉर्निंग गाइस. हाँ, तो आज सुबह से मैं तीसरी बार नाश्ता करने आया हूँ, क्योंकि जैसे दिमाग चलता है वैसे खाना भी चलना चाहिए. हाँ मतलब दोनों
कोई सुन लेगा. सुन लिया सबने सुन लिया अब. तुमचा ब्रेकफास्ट. हां पनीरची भाजी आणि चिकनची भाजी आहे. दोन्ही पण अप्रतिम आहेत. बाकी तू घेतले तू सांग.